मारलेला चेंडू उंचावून नक्की षटकार प्राप्त केला आहे. सुंदर फलंदाजी करतोय तो हर्षल, संघाचा कर्णधार. कर्णधाराची भूमिका उत्कृष्ट बजावत उंचावून एक्स्ट्रा कव्हर कडे उत्कृष्ट षटकार प्राप्त केला आहे. पहिला चेंडूला सन्मान देऊन दुसरा चेंडू रेंज मध्ये होता आणि आता आपली रेंज हिटिंग दाखवत आहे तो हर्षल. कृपया व्हॉलेंटियर्स व्हॉलेंटियर्स थोडा चेंडूकडे बघा. परत एक सन्मान. चांगला चेंडू, चांगला कमबॅक ते प्रवीण भाऊचं. सुंदर फलंदाजी. कॅप्टन्सीचा पुरेपूर फायदा म्हणता नाही येणार त्याच्यात. पुरेपूर जिम्मेदारी घेऊन खेळतायत ते असं म्हणता येईल आपल्याला. हर्षल, समोरचा चेंडू प्रवीण भाऊचा हर्षल साठी. परत एकदा उंचावर मारलेला चौकार. एक वन बाउन्स. नाही नाही, सॉरी, चांगली फिल्डिंग. माफ करा, इकडून दिसलं नाही आम्हाला. चार, चार आहे, चार. फिल्डरने स्वतःहून चार दिलाय. वा वा, चांगलं स्पिरिट ऑफ द गेम पवन कडून. स्वतःहून त्या चेंडूला चौकार घोषित केला आहे. पहिला डॉट, दुसरा षटकार, तिसरा डॉट, चौथा चौकार. समोरचा पाचवा चेंडू प्रवीणचा हर्षलसाठी. बघूया. उलटो चेंडू लेग चेंडू आहे. नक्की चौकार. परत एक चौकार प्राप्त केलाय तो हर्षलने. आतिशी पारी. 5 चेंडू 14 धावा. काय फलंदाजी करतोय तो हर्षल. खराब चेंडू म्हणता येईल हा. फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय तो हर्षलने. आपल्या संघासाठी आतिशी पारी ची सुरुवात करून देत आहे तो हर्षल. समोरचा चेंडू प्रवीणचा. वाईड चेंडू. खराब गोलंदाजी म्हणता येईल इथं. समोरचा चेंडू प्रवीण भाऊचा राहील. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. कमबॅक करू शकतो काय या वाईड चेंडू नंतर. स्वतःला सावरेल काय बघूया. समोरचा चेंडू प्रवीण भाऊचा हर्षल साठी. सुंदर चेंडू. यॉर्कर लेनचा चेंडू मिडॉनच्या दिशेने टोलवला आहे. कुठलीही धाव नाही. डॉट चेंडू. चांगलं कमबॅक ते प्रवीण भाऊचं. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15 धावा. अतिशय सुरुवात ते हर्षल कडून. समोरचा षटक वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत ते नानाभाऊ, अनुभवी गोलंदाज. आपल्या
समोरचा चेंडू जगदीश भाऊचा हर्षलसाठी. सुंदर चेंडू वरचा टाकण्याचा प्रयत्न आणि चांगला चेंडू जगदीश भाऊ यांच्याकडून.
नावातीला गोलंदाजीकडे जाता येतो वाईड. त्याला 4-5 वाईट टाकल्याशिवाय चांगलं वाटत नाही ओव्हर मध्ये. समोरचा चेंडू डीजेचा. सुंदर चेंडू, पायात टाकलेला चेंडू काहीसे थांबवलंय ते हर्षलला. अतिशय पारीकर खेळतो तो हर्षल. सन्मान देत एका जागेवर समाधान मानले ते हर्षलनी. समोरचा चेंडू डीजेचा हर्षलसाठी. सिर्फ 1 या 2 सेकंड का डिले और प्राइस निकल जाता है, इसलिए हमने बनाया है सही का चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. साप चुकले ते. आपण त्याला छोटा हर्षल म्हणू, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही थोडस. ऑप्शंस क्या है सिर्फ 1 या 2 सेकंड का डिले. परत एकदा चांगला चेंडू गटार क्षेत्ररक्षणामुळे 1 धावा. 1 धाव. जागेवरून हात पुरवण्याचा प्रयत्न केला तो डीजेने. धावताना चपड आहे पण आज माहिती नाही त्याला काय झालंय. डीजे सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजी, चांगलं कमबॅक ते दत्तेश्वराचं. या ओव्हरमध्ये 1 विकेट प्राप्त केला आहे त्या डीजेने आणि चांगली गोलंदाजी करतोय. वारंवार चांगली गोलंदाजी करून 44 धावा 4 ओव्हर. आपल्या षटकात फक्त 5 धावा देत 1 गडी प्राप्त केला तो डीजेनी. सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक ते दत्तेश्वराचं. 3 ओव्हरमध्ये 19 धावा होत्या. चौथ्या षटकात फक्त 5 धावा देत 1 गडी बाद केलाय तो डीजेनी. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन येते जगदीश भाऊ. सुंदर गोलंदाजी केली जगदीश भाऊने पण. तसेच काही गोलंदाजीची गरज दत्तेश्वरा संघाला. समोर चेंडू जगदीश भाऊ हर्षलसाठी. हर्षल आतीची पारी. चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न. साफ चुकले ते हर्षल. काय गोलंदाजी करतो तो जगदीश भाऊ. सुंदर गोलंदाज, सुंदर गोलंदाजी. आजही वय 25 आहे की काय असं वाटतं त्यांच्या इतक्या एफर्ट्समुळे. आतुर टप्प्याचा चेंडू, चांगला दिशा दिली आहे. 1 धाव पूर्ण. काय गोलंदाज, काय फिल्डिंग. स्वतःच्याच गोलंदाजीवरती चांगलं फिल्डिंग करत 1 धावावर समाधान म्हणावं लागलं ते दोन्ही हर्षलला. इतकंच बॉलथ्रू मध्ये आपला स्वतः धावा दिल्या 38 पर्यंत. काय एनर्जी. परत एकदा मारण्याचा प्रयत्न उंच अंतराळ औषधाच्या दिशेने. नक्कीच 1 धाव पूर्ण. चांगला क्षेत्ररक्षण. रक्षक बनला चेंडूचा रक्षक. चांगलं फिल्डिंग, चांगली गोलंदाजी ते जगदीश भाऊची. समोरचा चेंडू हर्षलसाठी. सुंदर गोलंदाज, सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. अशाच काही सुंदर गोलंदाजीची गरज. परत एक चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन लेफ्टच्या दिशेने गेलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. बघा आमचा चीता कुठे धावतोय, काय ग्राउंड कव्हर करतो आमचा चीता. चीता भी पीता है पानी. क्या बात है. थोडस धावल्याने आमचा थकला आहे. पाण्याची महाग केली चीताने 5व्या ओव्हर मध्ये. समोरचा चेंडू जगदीश भाऊचा. परत एक सुंदर चेंडू उठवलेला असताना दिशेने. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धावावर समाधान म्हणायला लागलं दोन्ही फलंदाजाला. सुंदर गोलंदाजी करतोय तो जगदीश भाऊ. काय गोलंदाज, काय गोलंदाजी करतोय. दोन्ही फलंदाजाला थांबवून ठेवलंय, रोखून ठेवलंय, जकडून ठेवलंय. सुंदर गोलंदाजी. समोरचा चेंडू जगदीश भाऊचा हर्षलसाठी. भाग पाडल्याच्या हर्षलला. काय गोलंदाजी करतो तो जगदीश भाऊ. मी म्हटलं होतं
50 वर्ष झाले, 25 वर्ष खेळवतो जणू काही अशा पद्धतीची कामगिरी करत आपल्या संघाला मोठा बडी घेऊन दिलाय, बडी प्राप्त करून दिलाय तो हर्षाच्या रूपात. सुंदर गोलंदाजी. ड्रिंक ब्रेक. अंपायरसाठी पाणी घेऊन जा कृपया. व्हॉलेंटियर. 4 धन्यवाद प्रफुल भाऊ. कॅन घेऊन गेल्याबद्दल आमच्या अंपायरला पाणी पाजा. काय गोलंदाजी करतोय. चांगलं कमबॅक ते दत्तेश्वराचं. अजय पुरेपूर फायदा घेऊ शकला नाही. पहिला चेंडू त्याचा, पहिला चेंडूचा चांगला सन्मान दिलाय. कव्हरच्या दिशेने एक धाव पूर्ण केली ते अजयनी. अशाच काही अशा संयमी खेळीची गरज ते एस सुपर किंगला. 2 महत्वपूर्ण गडी गमावल्यानंतर समोरचा चेंडू डीजेचा हर्षलसाठी. परत एक चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी. वारंवार टिचून गोलंदाजी करतो तो डीजे. समोरचा चेंडू डीजेचा हर्षलसाठी. फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन कीपर कडे गेलाय आणि चांगला कीपर तेवढा तत्पर. चांगली विकेट किपिंग. चांगले 2 झेल टिपलेत ते विकेट किपरनी. परत एक चांगला चेंडू. साफ चुकले. यॉर्कर चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न केला पण बॅट आणि बॉलचा कुठेही संबंध नाही. तशी चांगली विकेट किपिंग. वारंवार चांगली विकेट किपिंगचं प्रदर्शन ते. परत एक फुलटा चेंडू. बॅटची कडा घेत सुंदर फिल्डिंग. चांगला चेंडू उडवलाय हा. नक्कीच जर त्यांच्या हातातून सुटला तर चौकार गेला असता. काय गोलंदाजी. 2 ओव्हर चांगले करत त्याच्यानंतर आता फिल्डिंग चांगली करतायत ते आमचे जगदीश भाऊ. वय वर्ष 50. आम्ही अर्धे करतो आता. 25 वर्षाचे आहेत ते. सुंदर अतिशय. जितकी स्तुती करावं तितकं कमी ते जगदीश भाऊचं. काय एफर्ट्स. अशाच काहीशा एफर्ट्स आणि अशाच काहीशा प्लेयरची गरज. म्हणून हे MSL फार मोठं आहे ते मारेगाव तालुक्यासाठी. अशा प्रदर्शनामुळे ते परत मोठं होतं. असे प्लेयर आमचे 10 दिवस वेळ काढून आम्हाला चांगलं प्रदर्शन बघायला मिळतं. मारेगाव वासियांसाठी एक हा सणच दरवर्षीचा. मी खूप आभार मानतो ते इंडियन क्रिकेट क्लबचे. हर्षलच्या जागेवरती नवीन प्लेयर रिटायर्ड आउट झालेला आहे तो हर्षल. त्याची जागा घ्यायसाठी देतो चेतन चिडे. समोरचं षटक प्रवीणचं वैयक्तिक दुसरं रिटायर्ड आउट कर तिथं. पहिल्या चेंडूवरती झेल बाद केलाय तो. उत्कृष्ट झेल. काय गोलंदाजी. काय क्षेत्ररक्षण. काय झेल टिपलाय तो नानाभाऊ यांनी. वय वर्ष 42 ते 45 च्या मधात आणि आजही तितकेच तत्पर. तितकाच पहिला चान्स मध्ये तो बॉल दूर जाताना दिसला. त्यांच्या हातातून चेंडू लवला होता. तितक्याच तत्परतेनं स्वतःही त्या चेंडूवरती लवले परत. आणि काय झेल टिपलाय. काय डाईव्ह मारत तो चेंडू पकडला आहे. चेंडू पकडण्यात माहीर आमचे नानाभाऊ. काय झेल टिपलाय. उत्कृष्ट झेल असा आजपर्यंतचा हा आमच्या या ग्राउंडवरचा या सीझनचा अप्रतिम झेल म्हणता येईल तो नानाभाऊ यांच्या हाती. सुंदर झेल. गोलंदाजी. चांगल्या प्लेअरला बाद करण्यात यश मिळाले ते प्रवीणला. अजयच्या रूपात बाद झालेला फलंदाज. परत एक चांगला चेंडू मारलाय तो लेक्साच्या दिशेने. आमचा चिता बॉलच्या मागे. चांगलं क्षेत्ररक्षण. मी आधीच म्हटलं होतं की तो चितेसारखा पडतो. चांगलं क्षेत्ररक्षण करतो आणि खरंच त्याची जितकी स्तुती करावं तितकं कमी. काय धावतो. सुंदर गोलंदाजी. सुंदर कमबॅक ते दत्तेश्वरा टीमचं. अप्रतिम गोलंदाजी.
परत एक फुलटॉस चेंडू चेतन भाऊच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवरती ऑफसाईड दिशेने टोलवला आणि नक्कीच एक धाव पूर्ण केला. आपलं स्वतःचं खातं उघडलं ते चेतन भाऊने. सुंदर गोलंदाजी. अजयची जागा घ्यायसाठी आलेला तो फलंदाज पवन. पहिल्या चेंडूवरती त्याने पण आपलं खातं उघडलं होतं. समोरचा चेंडू प्रवीणचा चेतनसाठी पवनसाठी सॉरी. परत एक फुलटॉस चेंडू लेग साईड चेंडूला आहे. नक्कीच दोन्ही फलंदाज चितेसारखे पडतायत. आता या झेलसाठी जो नानाभाऊने पकडला होता त्या झेलसाठी सचिन भाऊ आसोले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक नानाभाऊसाठी. समोरचा चेंडू. अशाच काही प्रोत्साहन बक्षिसांची गरज आणि ते खूप खूप आभार सचिन भाऊचं. परत एक फुलटॉस चेंडू लेग साईड चेंडूला आहे. क्षेत्ररक्षण झेलच्या खाली. झेल सुटलाय. गचाड क्षेत्ररक्षण. एक चांगला झेल घेतला नानाभाऊने. तितकाच खराब झेल घेतलाय तो फिल्डर कृष्णा. एफर्टची गरज. झेल जर घेतला असता तर परत चेतन गेला असता वापस. आणि परत एक मारलेला उंचावर डोलला आहे पवन चेंडूच्या खाली आणि झेल बाद. चांगला झेल. खराब फलंदाजी. कुठलीही गरज नव्हती. टीमला सावरायची गरज होती आणि झेल देऊन परत जाता येतो पवन. टीम फसली आहे आणि झेलबाद होऊन परत जातोय तो पवन. खराब फलंदाजी म्हणता येईल. त्याची जागा घ्यायसाठी तो दिलीप. बघूया टीमला सावरतो की टीमला घेऊन डुबतो तो दिलीप. माझे सहकारी मित्र अनिकेत भाऊ मुळे. आम्ही त्याला प्रेमाने जिओ असं नाव संबोधित केलं आहे. आमचा लाडका जिओ. माझ्यासोबत कॉमेंट्रीचा भार सांभाळेल तो जिओ. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा. धन्यवाद गौरव भाऊ. आता ही SS सुपर किंग थोड्या दबावमध्ये बॅटिंग करताना. सुरुवात चांगली झाली होती त्यांची. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 54 धावा. 4 विकेट. हा पॉवर प्लेचा षटक असेल. पॉवर प्लेचा षटक घेऊन आलाय तो विष्णू. पहिला चेंडू ऑफसाईड चेंडूला नक्की चांगली फलंदाजी ते चेतन भाऊ कडून. सुंदर सुंदर शॉट. अशाच काही फलंदाजीची गरज ते SS सुपर किंगला. पहिल्या चेंडूवरती पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय तो चेतननी आणि चौकार प्राप्त केलाय तो विष्णूच्या चेंडूवरती. समोरचा चेंडू. चांगला कमबॅक. दुसऱ्या चेंडूवरती त्रिफळा चित केले चेतनला. चांगला कमबॅक. पहिल्या चेंडूवरती चौकार प्राप्त केला होता. दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी त्रिफळा चित करत चेतनला डगआउटचा रस्ता दाखवलाय. सुंदर कमबॅक. सुंदर गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी करतात ते दत्तेश्वरा. त्याची जागा घ्यायसाठी तो याचं नाव काय सुमित. डावखुरा गोलंदाज. रायटी बॅट्समॅन. समोरचा चेंडू. हे पॉवर प्लेचं षटक आहे. अटॅकिंग फील्ड. अच्छा मागे गेला आता डीजेला. 2 चेंडू. दुसऱ्या चेंडूवरती झेल बाद गरज वापस पडला. माफ करा पहिल्या चेंडू होता त्याचा. पहिल्या चेंडूवरती झेलबाद होऊन
वापस गेलाय तो सुमित. कीपरकडे झेल देण्यास भाग पाडलाय ते विष्णूने. स्वतःचं खातंही उघडू शकला नाही तो सुमित. चांगली विकेट किपिंग, चांगला झेल टिपतोय, चांगली कामगिरी करतो तो आपल्या संघासाठी विकेट किपर सतत. आणि चांगली गोलंदाजी म्हणता येईल, चांगलं कमबॅक ते दत्तेश्वराचं. वारंवार विकेट प्राप्त करण्यास यश मिळालं आहे ते. आणि एस एस सुपर किंगला त्यांनी चांगलं रोखून धरलाय. पहिल्या 2 षटकात त्यांनी 31 धावा गोळा केल्या होत्या, पण त्याच्यानंतर परत चांगली गोलंदाजी करत थांबवलाय. हॅट्रिकचा चान्स असेल तो विष्णूला, त्याचा सामना करेल तो शबन. हॅट्रिक चान्स विष्णूसाठी, बघूया. पहिल्या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न आणि नक्कीच एक धाव पूर्ण. हॅट्रिकचा चान्स होता, तो गेलाय. 2 चेंडूवरती 2 फलंदाज त्यांनी बाद केले होते. चांगली गोलंदाजी विष्णूकडून. समोरचा चेंडू विष्णूचा दिलीप साठी. पहिल्या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न होता दिलीपचा आणि साप चुकलेत दिलीप. चेंडू आणि फळीचा कुठेही संपर्क नाही. चांगला गोलंदाज, चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं षटक. परत एक चांगला चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू फुल टॉस बनवून त्यांनी समोर खेळला आणि खराब क्षेत्ररक्षण, पण तितकंच चांगलं बॅकअप ते आमच्या चीता पवनचं. काय धावतोय, काय ग्राउंड क्लिअर कव्हर करतोय. लॉंग ऑन वरून मिड ऑफ वरती येत, मिड ऑफला बॅकअप दिले त्यांनी आणि नक्कीच हा चौकार अडवलाय तो पवननी. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 61 रन 6 विकेटच्या नुकसानीवर. एस एस सुपर किंग्सचा स्टार्ट खूप सुंदर झाला होता, परंतु तितकाच चांगला कमबॅक केलाय तो श्री दत्तेश्वर वॉरियर या संघाने. समोर निघून ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, 1 रन प्राप्त केलाय तो छबन याने. सुंदर गोलंदाजी करतायत ते श्री दत्तेश्वर वॉरियर संघाचे बॉलर. परत एकदा उंच अंडवलेला आहे 3 फिल्डर चेंडूच्या मागे. एका चांगला रनिंग बिटवीन द विकेट्स आणि 1 धाव चोरली आहे, म्हणजे 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स, सुंदर फलंदाजी, तसंच चांगली धाव घेत 2 धावा. समोरचा चेंडू नानाभाऊचा, आमचे अनुभवी गोलंदाज नानाभाऊ. सामना करतील ते दिलीप. परत एकदा मारण्याचा प्रयत्न त्याच दिशेने, डीजे चेंडूच्या खाली आणि झेल बाद. सुंदर झेल डीजेचा. डीजे जीव 15 लावत धावत आहे, झेल घेतलाय डीजेनी. जीव जातो की काय या आशेने. 64 रन 7 विकेट. 8 ओव्हर 3 बॉल 64 रन 7 विकेट. सुंदर गोलंदाजी करतायत ते दत्तेश्वर वॉरियर या संघाची. सुंदर असा झेल टिपलाय तो डीजे यांनी. आता बॅटिंगवर आलाय तो वसीम.
चांगली गोलंदाजी, झेल देण्यास प्राप्त भाग पाडलंय ते शबनला. सुंदर गोलंदाजी, चांगलं बांधून ठेवलंय ते एस एस सुपर किंगला. चांगले गोलंदाज नावाजलेले आमचे नानाभाऊ. शबनची जागा घ्यायसाठी आला तो फलंदाज वैभव. पहिला चेंडू लेग साईड दिशेने डोलवला आहे. नक्कीच एक धाव प्राप्त करेल तो. दुसरा धावायचा प्रयत्न पण तितकीच चप्पड आणि सुंदर फेकी ते कृष्णाकडून. चांगली फिल्डिंग करतोय दत्तेश्वरा. चांगलं बांधून ठेवलं आहे ते एस एस सुपर किंगला. 9 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 66 धावा. 9 गडी गमावत 66 धावा. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 10वं षटक घेऊन येत आहे तो विष्णू. पॉवर प्लेचं षटक टाकलं होतं, चांगलं षटक टाकलं होतं. पहिल्या चेंडूवरती त्रिफळा चित केलंय ते वैभवला आणि पवेलियनचा रस्ता दाखवला आहे. इनिंग संपती आहे. 9 ओव्हर 9.1 मध्ये ऑल आउट 66 धावांवरती 67 धावांचं लक्ष ठेवलंय ते दत्तेश्वरा संघाला. कृपया एस एस सुपर किंग लवकरात लवकर आपल्या क्षेत्रावरती सजवतील. फार उशीर होतोय. सुंदर कमबॅक ते दत्तेश्वराचं. 2 ओव्हरमध्ये 31 धावा गोळा केल्या होत्या त्या एस एस सुपर किंगने. पण काय कमबॅक, समोरच्या 9 षटकात फक्त 35 धावा देत ऑल आउट केलंय ते दत्तेश्वरा संघाने एस एस सुपर किंगला. सुंदर सुंदर कमबॅक, अप्रतिम असं कमबॅक. एस एस सुपर किंग हा संघ आतापर्यंतचा सीझन मधला पहिला, दुसरा आणि तिसरा सीझन मधला 160 धावा काढणारा पहिला संघ आहे. आतापर्यंतचा हाय स्कोर त्यांनी इथं आमच्या हिडन गार्डन वरती नोंदवला आहे तो 160 धावा. पण आज 66 धावांवरती ऑल आउट झालेत. 67 धावांचं लक्ष ठेवलं ते दत्तेश्वरासाठी. बघूया अशाच दत्तेश्वराच्या गोलंदाजीसारखीच गोलंदाजी गरज ते एस एस सुपर किंगला हा सामना आपल्या खिशात घालायसाठी. बघूया कोणता संघ हा सामना आपल्या खिशात घालतोय आणि स्वतःसाठी 2 पॉइंट गोळा करतोय. सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक ते यांचं दत्तेश्वरांचं. चांगलं क्रिकेट बघायला मिळालं ते आपल्याला. समोरची इनिंग 5 मिनिटात सुरू होईल. धन्यवाद.
कृपया एस एस सुपर किंग लवकरात लवकर फिल्डिंग. बॉल सिलेक्ट केला का भाऊ? दोन्ही संघ मैदानात. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जातो संघासाठी पहिलं षटक ते वसीम. चांगला गोलंदाज. चांगल्या गोलंदाजीची गरज ते एस एस सुपर किंगला. लक्ष आहे ते 67 धावांचं. ते किती लवकर गोळा करतात की स्वतः गोळा होतात बघूया दत्तेश्वरा. लल्या हात दाखव. पहिला चेंडू आकोटाबाहेर चेंडू मारण्याचा प्रयत्न साफ चुकले ते रक्षक. अरे सॉरी आशिष आशिष माफ करा. फलंदाज आशिष. आकुड टप्प्याचा चेंडू होता पुरेपूर फायदा घेऊ शकले नाही ते आशिष. नक्कीच चौकार किंवा षटकाराची मानस होता त्यांचा तो. परत एकदा आकुड टप्प्याचा चेंडू आणि सरळ चौकार. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरतून गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक फक्त त्या चेंडूकडे बघत राहिले. ना झेल टिपू शकले ना अडवू शकले. आणि संघासाठी पहिला चौकार गोळा गेला तो आशिषने. खराब गोलंदाजी. दोन्ही आकुड टप्प्यात चेंडू होते.
चांगला कमबॅक, चांगला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने डोलवला आहे. नक्कीच एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता तो डीजेचा, वापस पाठवले त्या आशिषने. चांगला कमबॅक ते वसीम भाऊचा चेंडू डीजे साठी. फिल्डिंग मध्ये बदल. लेगसाईडच्या दिशेने 2 फलंदाज फिल्डर बाउंड्रीवरती. समोरचा चेंडू वसीमचा. परत एक आकुटोबा चेंडू मारण्याचा प्रयत्न, साफ चुकले ते डीजे. पुरेपूर फायदा घेऊ शकत नाही आहेत ते दोनही फलंदाज. 2 आकुटोबा चेंडू मिस केलेत. समोरचा चेंडू, परत एकदा आकुटोबा चेंडू आणि पुरेपूर फायदा घेतला यावेळेस. खराब गोलंदाजी ते वसीम कडून. वारंवार आकुटोबा चेंडू करतायत आणि दुसऱ्याच चेंडूवरती त्याचा स्वतःचा मानस त्याने सिद्ध केलाय आणि चौकार प्राप्त केलाय तो डीजेने. अतिशय फलंदाज आहे तो, अतिशय फलंदाजीची नावाजलेला डीजे. सुंदर फलंदाजी. तितकीच खराब गोलंदाजी ते वसीम भाऊ कडून. समोरचा चेंडू वसीम भाऊचा डीजे साठी. परत आकुटोबा चेंडू लेगसाठी चेंडू आहे. क्षेत्ररक्षकाने गच्चाळ क्षेत्ररक्षण करत चौकार सोडलाय तो. सरळ सोपा चेंडू, साधा चेंडू आणि खराब फिल्डिंग असंच काहीच चालू राहिलं तर नक्कीच लुझिंग साईडला उभं राहावं लागेल ते एसएस सुपर किंगला. खराब गोलंदाजी. षटकातले 5 चेंडू आकड टप्प्याचे होते, त्यापैकी 3 चेंडूवरती चौकार प्राप्त करत दत्तेश्वराने चांगली फलंदाजी दाखवली आणि एक षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. पॉवर प्लेचा दुसरा षटक असेल. त्याची धुरा सांभाळण्यासाठी येतोय तो सुमित. डावखुरा गोलंदाज. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात तो सुमित. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय तो दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत. बघूया पहिला चेंडू सुमितचा आशिष साठी. सुंदर चेंडू मारण्याचा प्रयत्न, मारण्याचा मानस होता, साफ चुकलेत ते आशिष. अंगातला जोर लावून बॅट फिरवली पण चेंडू आणि फडीचा कुठेही संपर्क नाही. चांगला गोलंदाज आहे तो सुमित. दुसरा चेंडू सुमितचा आशिष साठी. आकुड टप्प्याचा चेंडू. वारंवार आकुड टप्प्याच्या चेंडूची गोलंदाजी होत आहे ते दोन्ही गोलंदाजाकडून, पण पुरेपूर फायदा घेऊ शकले नाही ते आशिष. चांगला टोलवला एकसाठी दिशेने, पण एका धावेवर समाधान म्हणावं लागलं त्या आशिषला. चांगल्या गोलंदाजीची गरज, विकेट्सची गरज आहे ती एसएस सुपर किंगला हा सामना जिंकण्यासाठी. समोरचा चेंडू सुमितचा दिनेश साठी. परत एकदा मारलाय तो. नक्कीच झेल बाद होऊन परत जातो तो डीजे. विकेट घेण्यास सक्षम तो सुमित. चांगला झेल घेतलाय अजयने. मारण्याचा प्रयत्न केला होता पण क्लिअर करू शकला नाही तो डीजे. आणि अशाच काहीशा गोलंदाजीची गरज आहे ते एसएस सुपर किंगला. विकेट्स घेतल्याशिवाय हा सामना त्यांना खिशात घालता येणार नाही. आणि त्याच साईडला आगेकूच करत आपली धुरा सांभाळतोय गोलंदाजीची तो सुमित. सुंदर गोलंदाजी आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण ते अजय कडून.
डीजेची जागा घ्यायसाठी जात आहे तो कृष्णा. पॉवर प्लेचं षटक, चांगली गोलंदाजी, चांगला गोलंदाज तो सुमित. बघूया कृष्णा आपल्या संघासाठी काय करतो. चांगला चेंडू ऑफसाईड पोझिशन ओढून काढलाय. पहिल्याच चेंडूवरती खातं उघडलंय ते कृष्णाने. माझे सहकारी मित्र जिओ, आमचे लाडके जिओ यांना मी आमंत्रित करतो मंचावरती. परत एक सुंदर चेंडू, चांगली गोलंदाजी सुमितची. पहिल्या षटकामध्ये खराब गोलंदाजी करत त्याचं कव्हरअप करताय तो सुमित. सुंदर गोलंदाजी. आपल्या पहिल्या षटकामध्ये नावाजलेला फलंदाज डीजेला बाद करण्यात यश मिळालं ते सुमितला. समोरचा चेंडू सुमितचा, चांगली गोलंदाजी. बॅटची मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत लेगसाठी दिशेने गेलेला चेंडू हा तितकं सुंदर क्षेत्ररक्षण ते हर्षल कडून. अशाच काही गोलंदाजीची गरज आहे ती एस एस सुपर किंगला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16 धावा, 1 गडी बाद. आपल्या या षटकामध्ये फक्त 3 धावा देऊन 1 गडी बाद गेला तो सुमितने. सुंदर कमबॅक केले ते एस एस सुपर किंग. आपल्या संघाला चांगलं कमबॅक करून दिले ते सुमितने. आता गोलंदाजीचा भार सांभाळेल तो अजय, त्याचा सामना करेल तो आशिष. बघूया कुठला संघ प्रेशर चांगला हँडल करतो आणि स्वतःसाठी हा सामना जिंकतोय, खिशात घालतोय हा सामना. बघूया. आकडू टप्प्याचा चेंडू मारलाय तो ऑफसाईडच्या दिशेने. बॅटची कडा घेत थर्ड मॅनच्या दिशेने गेलेला चेंडू. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. चांगलं क्षेत्ररक्षण, पायानी फुटबॉल चालू आहे तिकडे थर्ड मॅनच्या दिशेने. आणि फुटबॉल मध्ये चेंडू अडवण्यात यश ते दिलीप भाऊला. हे दोन्ही फिल्डरचे 35 वयोगटातले. आज मला वाटते त्यांची ते 40 मध्ये आहेत की काय दोघंही. तरी इतकं धावत चेंडू अडवला आहे आपल्या संघासाठी, तितकंच तत्पर. परत एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न सुमित चेंडूच्या खाली. बघूया आणि चांगला झेल. गडबड दिसतंय दत्तेश्वर संघाला. वारंवार फलंदाज झेल देत वापस पाठत जात आहेत. एका सीझन मध्ये दोन्ही आउट झाले, एक लेफ्टी एक रायटी. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक ते एस एस सुपर किंगचं. 2 बडी टिपले आहेत ते आतापर्यंत. 3रं षटक चालू आहे. खराब फलंदाजी म्हणता येईल ते दत्तेश्वरा संघाची. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 12 ते 13 धावा गोळा केल्या होत्या आणि आता मारण्याच्या प्रयत्नात स्वतःचे बडी देत, आपला जीव देत पवेलियन मध्ये परत. सुंदर गोलंदाजी ते संघाचा कर्णधार पवन संघाची धुरा सांभाळण्यासाठी आलेला. बघूया समोरचा चेंडू. आकोटपा चेंडू ऑफसाईड दिशेने डोळला. नक्कीच चेतन भाऊच्या हाताला आणि धावण्याचा प्रयत्न आणि रनआउटचा इशारा होऊ शकतो. गचाड क्षेत्ररक्षणामुळे रनआउट चान्स सुटलाय. पहिल्या चेंडूवरती धावबाद होऊ शकला असता, पण तितकंच खराब क्षेत्ररक्षण ते विकेट किपर कडून.
अतिशय अतिशय खराब म्हणता येईल. साधा सोपा सरळ थ्रो चेतन भाऊचा आणि तितकंच खराब क्षेत्ररक्षण. तू चल मी येतो या मार्गावरती होते पवन, पण देव तारी त्याला कोण मारी. चला बघूया अजयचा समोरचा चेंडू कृष्णासाठी. चांगला चेंडू फुलटॉस चेंडू मध्ये रूपांतर केलं आणि एक धाव नक्कीच प्राप्त केली. अशाच काहीशा फलंदाजीची गरज, टिकून राहायची गरज आहे ते पिच वरती आणि संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायची. चांगली फलंदाजी, परत एक धावायचा प्रयत्न बघूया. परत एक गटार क्षेत्ररक्षण, हातातले धावा धावत आहेत. खराब 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 म्हणता येईल, खूप खराब, अतिशय खराब. चांगल्या फिल्डिंगची गरज आहे त्याच्या सुपर किंगला हा सामना जिंकण्यासाठी आणि कुठल्याच फिल्डर आणि विकेट किपर कडून ते होत नाही आहे. वारंवार गटार क्षेत्ररक्षण, समोरचा चेंडू अजयचा कृष्णासाठी. परत एक चांगला चेंडू, डिफेन्स करण्याचा भाग पडलाय अजयने. चांगला गोलंदाज, चांगली गोलंदाजी करत आपल्या संघाला चांगल्या मजबूत स्थितीमध्ये घेऊन गेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 21 धावा. धावा चांगल्या आहेत, गडबड जास्त असं वाटते दत्तेश्वराला. चांगली गोलंदाजी ते एस एस सुपर किंग कडून. पहिल्या षटकात मोठ्या धावा दिल्या होत्या, पण समोरच्या षटकात बांधून ठेवलं आहे ते दत्तेश्वराला संघाला. हे प्रेशर कोण चांगला हँडल करते ते बघू आणि हा सामना कोण खिशात घालतो. चांगला सामना, लो स्कोरिंग मॅच, नेहमीच फसतोय हे दिसतंय आपल्याला, पण ते प्रेशर कोण चांगलं हँडल करतो आणि चांगलं ऑफसाईडच्या दिशेने टोलवलं आहे. रन घेण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण, अशाच काही क्षेत्ररक्षणाची गरज असते दोन्ही म्हणजे फिल्डर्स आणि विकेट किपर कडून. चांगला गोलंदाज, चांगली गोलंदाजी करतोय, बांधून ठेवला आहे ते दत्तेश्वरा संघाला. सुंदर असा टोलवलेला आहे. समोरचा बॉल घेऊन येतोय दिलीप कृष्णासाठी आणि या बॉलात कृष्णा काय करतो, आणि एक धाव पूर्ण. अंपायरचे हितगुज करताना पवन. पवनसाठी दिलीप टोलवण्याचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण. अशा प्रकारे संघाची धावसंख्या 24 धावा.
समोरचा बॉल घेऊन येताना दिलीप, तो कृष्णासाठी. टोलवण्याचा प्रयत्न आणि इथं मिस. टोलवण्याचा प्रयत्न, परंतु इथे एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी जात आहे तो. रनआउटचा प्रयत्न, परंतु हा अंपायरचा थर्ड अंपायरकडे इशारा आणि इथं कृष्णा आणि इथे कृष्णा रनआउट आणि संघाला तिसरा हादरा बसताना कृष्णाच्या स्वरूपात नवीन बॅट्समन जात आहे ते जगदीश. जगदीश भाऊ आपल्या संघासाठी काय करतो
हॅलो. श्री साई जगन्नाथ ॲग्रो कॉटन किंग याचे दोन्ही कप्तान स्टेजकडे या टॉस करायला. ॲग्रो कॉटन किंग आणि श्री साई जगन्नाथ. श्री साई जगन्नाथ आणि ॲग्रो कॉटन किंग या दोन्ही कॅप्टननी टॉस करायसाठी यायचं आहे स्टेजकडे. पाच ओव्हर समाप्तीनंतर 29 धावा, 4 विकेट. श्री साई जगन्नाथ टॉस जिंकलेली आहे.
6 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 37 रन 4 विकेटच्या नुकसानीवर. चोवीस बॉलमध्ये 30 रनाची आवश्यकता आहे. ती श्री दत्तेश्वरा वॉरियर्स यांना. यानंतर बॉलिंग मार्कवर येतोय तो हर्षल. अंपायरचा इशारा वाईड बॉल. सोबतच वन बाउन्स आणि सुंदर असा हा बॉल ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु साप चुकलाय तो रक्षक. निर्धाव असा हा चेंडू. पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेत 1 रन पूर्ण केलाय तो रक्षकनी. यानंतर स्ट्राईकवर आलाय तो पवन. सामना करेल तो हर्षलचा. सुंदर असा शॉट पवनचा. ऑफसाईडच्या दिशेने कडाडून खेळलेला हा 6 रन साठी. याच बरोबर स्कोर झालाय तो 45 रन. व्हॉलेंटियर्स याच बरोबर स्कोर झालाय तो 45 रन 4 विकेटच्या नुकसानीवर. सुंदर असा शॉट खेळलाय तो पवनने. पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, पण मिसहिट झालाय आणि अंपायरचा इशारा वाईड बॉल. दिशा चुकलेला हा चेंडू. एक अतिरिक्त धाव. पुन्हा वाईड बॉल. दिशाहीन गोलंदाजी करतोय तो हर्षल. 2 अतिरिक्त धावा प्राप्त झाल्या त्या सम्राट श्री दत्तेश्वर वॉरियर या संघाला. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने कव्हरच्या दिशेने प्लेट करून 1 रन काढलाय तो पवन याने.
पुन्हा हा वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव. आता मात्र दत्तेश्वर वॉरियर या संघाला 20 चेंडूमध्ये 18 धावाची आवश्यकता. आता मात्र कमबॅक करत हर्षलने सुंदर असा चेंडू टाकलाय तो. मारण्याच्या प्रयत्नात रक्षक साप चुकला. निर्धाव असा हा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी. डॉट बॉल. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 रनवर पोहोचली आहे ती श्री दत्तेश्वर वॉरियर हा संघ. आणि बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय तो श्री दत्तेश्वर वॉरियर या संघाने. बॉलिंग मार्कवर आलाय तो सुमित. त्याचा सामना करेल तो पवन. 18 बॉल मध्ये 18 रनाची आवश्यकता. आणि कॅच आउट झालाय तो पवन. चांगली बॅटिंग करत असताना चुकीचा शॉट खेळून ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेत सरळ कीपरच्या हातात गेलाय तो झेल आणि आउट होऊन परततोय तो पवन. निराश हताश होऊन परततोय पवन. चांगला चेंडू टाकला होता. त्याला मारण्याचा प्रयत्न, बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा त्याचा मनसुबा होता, परंतु फसलाय तो पवन आणि आउट झालाय. निराश होऊन हताश होऊन परततोय पवन. दत्तेश्वर वॉरियरचा कॅप्टन आहे पवन. बॅटिंगवर आता आलाय तो. प्रवीण. पुन्हा दिशा भटकलेला हा चेंडू. अंपायरचा इशारा वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव प्राप्त झाली ती दत्तेश्वर वॉरियर या संघाला. 17 रनाची आवश्यकता 17 चेंडू मध्ये. सुंदर असा बॉल हा लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्समनच्या शरीराला लागून तिथेच थांबलाय तो. निर्धाव असा हा चेंडू. 16 चेंडू मध्ये 17 रनाची आवश्यकता. सुंदर असा शॉट ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला हा 4 रन. पटकलेला हा बॉल होता. ऑफसाईडच्या दिशेने कडक कसा खेळलेला हा शॉट प्रवीण द्वारे 4 रन साठी. आता मात्र 13 रनाची आवश्यकता आहे ती दत्तेश्वर वॉरियर या संघाला. 15 चेंडू मध्ये 13 रनाची आवश्यकता.
पुन्हा हा खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेत कीपरच्या दिशेने गेलेला हा बॉल, परंतु तितकीच मिसफील्ड झालेली आहे कीपरच्या द्वारे. कॅच सुटलेला आहे. कुठेतरी कमबॅक करण्याचा हा संधी होती, परंतु ही कॅच सुटलेली आहे आणि एक धाव घेण्यात यशस्वी झालाय तो प्रवीण. याचबरोबर 12 रनाची आवश्यकता दत्तेश्वर वॉरियर या संघाला. आता मात्र कीपर चेंज झालेले आहेत. दिलीप सर आलेले आहेत ते कीपिंग साठी. सुंदर हा यॉर्कर लेनचा बॉल खेळून काढलाय तो आणि 2 रन पूर्ण केले आहे. पुन्हा ओव्हर थ्रोचा हा एक्स्ट्रा रन देण्यात येत आहे. मिडफील्ड गचाळ बिल्डिंग आणि 4 रन पूर्ण केलेले आहेत. प्रवीण हा एकटाच धावतोय असा वाटतोय. दोन रन एक्स्ट्रा देण्यात आलेले आहे. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 2 रन आलेले आहेत. गचाळचं क्षेत्ररक्षण. सुंदर असा उचलून खेळलेला हा शॉट, परंतु तितकीच सुंदर कॅच हर्षल द्वारा. विकेट गमावलेली आहे ती दत्तेश्वर वॉरियर या संघाने. याचबरोबर स्कोर झालाय तो 59 रन 6 विकेटच्या नुकसानीवर 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर. यानंतर मात्र आता 12 चेंडूमध्ये 8 रनाची आवश्यकता आहे श्री दत्तेश्वर वॉरियर या संघाला. नववा ओव्हर घेऊन येतोय आपल्या संघासाठी तो वसीम. त्याचा सामना करेल प्रवीण. 12 चेंडूमध्ये 8 रनाची आवश्यकता आहे दत्तेश्वर वॉरियर या संघाला. बघूया या ओव्हरमध्ये कोण बाजी मारतय. वसीम विकेट घेण्यास यशस्वी होतो की प्रवीण याच ओव्हरमध्ये मॅच खतम करतो. ऑफसाईडच्या दिशेने जाऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 रन प्राप्त केलाय तो प्रवीणने. आणि इथे रनआउटचा चान्स होता, परंतु पूर्णतः चुकले ते दिलीप सर. एक रन हा अच्छा सॉरी नो रन. वसीम बॉलिंग मार्कवर. पुन्हा लेग साईडच्या दिशेने खेळलेला हा शॉट आणि तितकीच सुंदर फिल्डिंग. दुसरा रन घेण्याचा प्रयत्न होता, परंतु
चांगली फिल्डिंग करून 1 रन वाचवलेला आहे तो आपल्या टीमसाठी. यानंतर 9 चेंडूमध्ये 7 रनाची आवश्यकता. सॉरी, आणि हा उंचावून खेळलेला शॉट लेग साईडच्या दिशेने, आणि तितकंच चांगली फिल्डिंग केली आहे ती हर्षलने. पुन्हा लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव असा हा चेंडू. तीन रनाची आवश्यकता आहे दत्तेश्वर वॉरियर या संघाला. पुन्हा लेग साईडच्या दिशेने खेळलेला आहे हा 1 रन साठी. चांगली बॅटिंग करतोय तो. सहा चेंडूमध्ये 2 रनाची आवश्यकता आहे दत्तेश्वर वॉरियर या संघाला. शेवटचा ओव्हर घेऊन येतोय तो वैभव. 6 चेंडूमध्ये 2 रनाची आवश्यकता. प्रवीण हा स्ट्राईकवर आहे. बघूया हा किती चेंडूमध्ये हे रन करतोय. सुंदर असा हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल. पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने हा टाकलेला चेंडू, परंतु अंपायरचा इशारा वाईट बॉल, दिशाहीन गेंदबाजी. एक अतिरिक्त धाव प्राप्त झाली होती. आणि याच बॉल नंतर श्री दत्तेश्वर वॉरियर संघ हा विजयी झालेला आहे. 4 विकेटनी जिंकलेला आहे तो दत्तेश्वर वॉरियर संघ. यानंतरचा मॅच आहे तो श्री साई जगन्नाथ वर्सेस ॲग्रो कॉटन किंग. श्री साई जगन्नाथ या टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आहे. श्री साई जगन्नाथ या टीमने लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण जमवावं, फिल्डिंग लावावी, आणि ॲग्रो कॉटन किंग या टीमने आपली दोन्ही बॅट्समन पाठवावे आणि प्लेइंग 11 लवकरात लवकर सबमिट करा इथे येऊन स्टेजवर.
सम्राट वॉरियर्स या संघाचे मॅन ऑफ द मॅच झाले आहे ते विष्णू टेकाम, सॉरी श्री दत्तेश्वर वॉरियर. श्री साई जगन्नाथ या टीमने लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावावं. ॲग्रोचे प्लेइंग 11
फिल्डिंग टीमनी आपली फिल्डिंग सजवावी लवकरात लवकर. फिल्डिंग टीम, प्लीज डेकोरेट युअर फिल्डिंग. श्री साई जगन्नाथ या टीमने आपली फिल्डिंग सजवावी आणि ॲग्रो कॉटन किंग या संघाने आपले 2 प्लेयर पाठवावे, दोन्ही बॅट्समन.